नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर इकडे जानकी ज्या चाळीत राहत आहे त्या चाळीमध्ये आता ऋषिकेश राहायला येणार आहे, म्हणजे शांती सदन चाळीमध्ये। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऋषिकेश त्या चाळीमध्ये कसं काय राहायला येणार, काय झालं असं ऋषिकेशवर आशीर्वाद बंगला सोडून शांती सदन चाळीमध्ये राहण्याची वेळ आली, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर इकडे जानकी आणि ऋषिकेश आता समोरासमोर आलेले आहेत आणि त्या दोघांची टक्कर सुद्धा लागलेली आहे। तर आजच्या या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। ऋषिकेश आणि सारंग हे MK च्या कंपनीत गेलेले असतात, कारण MK ने सांगितलेलं असतं की हा इव्हेंट करायला मी तुम्हाला मदत करेन। आता ऋषिकेश आणि सारंग सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तिथे पोहोचलेले असतात, परंतु यांच्या जो इव्हेंट आहे त्याच्यासाठी मदत काही या दोघांना मिळत नसते। तर सारंग म्हणत असतो की हे सगळं ना त्या मुलीमुळे घडते दादा, आपलं सगळं व्यवस्थित व्हायचं की नाही सांग बरं, ती आल्यापासून हा सगळा गोंधळ सुरू झालेला आहे, असं इकडे ऋषिकेश सांगू लागतो। ऋषिकेशला सारंग सांगत असतो। ऋषिकेश म्हणतो की बघूया, मी जाऊन आत्ताच विचारतो ना की असं काय झालेलं आहे, म्हणजे आपल्याला का नकार दिला जातोय हे आपल्याला कळलं पाहिजे, असं म्हणत ऋषिकेश आता ओरडतच निघालेला असतो, कारण त्याला राग आलेला असतो। काहीही झालं तरी हा इव्हेंट आपल्याला सक्सेसफुल करायचा आहे, नानांना दाखवून द्यायचं आहे की ऋषिकेश आणि सारंग दोघंही काहीतरी चांगलं करू शकतात, म्हणून या दोघांचं चाललेलं असतं। तेवढ्यातच जानकी येते आणि म्हणते की बघू तुमची ॲडव्हर्टाईजचं जे आहे ना ते प्रोजेक्ट रिलेटेड जे डेटा आहे तो द्या मला, इव्हेंट रिलेटेड बघूया आपण सगळं, आणि हा फॉर्म भरा असं ती सांगते। पण तो फॉर्म घेते, सगळं त्याला देते आणि जानकीच्या मनात खूप चांगली गोष्ट असते की असं काहीतरी ऋषिकेशने केलं पाहिजे, म्हणून तर ती त्याला मदत करत असते। परंतु या सगळ्या मागे MK आणि त्याचबरोबर ऐश्वर्या या दोघांनी जे काही कांड करण्याचं ठरवलेलं आहे ते मात्र खूप मोठं असतं, ज्याचा विचार कोणीच करू शकत नाही। त्यावेळेस मात्र इकडे ऋषिकेश म्हणत असतो की हे सगळं काय करायचंय, आपल्याला फॉर्म तर आणून दिलाय, परंतु जानकीचं लक्ष एका वेगळ्या गोष्टीकडे जातं। जानकीला माहीतच नसतं की काय झालेलं आहे, आणि जानकी मात्र आता तिथे उभी असते, पण तिथे एक मुलगा येतो कुरिअरवाला, तो कुरिअर देतो आणि जानकी त्या मुलाच्या हातातलं घड्याळ पाहते। तेव्हा जानकीला ते घड्याळ बरोबर आठवतं, ते प्रधान काकांचं घड्याळ असतं, आणि जानकी त्या मुलाकडे पाहत राहते। म्हणजे जानकीने या प्रधान काकांच्या मुलीला, प्रियाला आणि त्या मुलाला एकत्र नको त्या अवस्थेत पाहिलेलं होतं, त्यामुळे जानकीला सगळं माहिती आहे की त्या मुलीचं नक्की काय चालू आहे। मग जानकी म्हणते की मला हे सगळं केलं पाहिजे, पण तेवढ्यातच ऋषिकेश आवाज देतो आणि तो मुलगा बाहेर जातो, आणि तो मुलगा पण एवढा पोचलेला असतो की तो त्या क्षणी त्या प्रधान काकाच्या मुलीला फोन करतो आणि सांगू लागतो की अगं तुझ्या घरात ती मुलगी आहे ना तुमच्या घरी राहायला आलेली, तिने मला बघितलेलं आहे आणि आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतोय। आता तिनं त्या घड्याळाकडे पण बघत होती, आता हिला मात्र टेन्शन येतं, आता हे जर घरात कळलं तर, कारण आईला पण खूपच काळजी वाटत आहे असं तिला वाटलेलं असतं। इकडे जानकी येते आणि मकरंदला म्हणते की मकरंद, मला ना एक गोष्ट बोलायची आहे। आत्ता ते ऋषिकेश नंदी आले होते आणि त्यांनी काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला त्या इव्हेंट्सच्या संदर्भात बोलायचं आहे। त्यांनी डॉक्युमेंट्स दिलेत, फॉर्म भरूनही दिलेला आहे। तेव्हा तो म्हणतो की हे बघ, मला एका कामासाठी बाहेर जायचंय, तुझी तू बघून घे काय करायचंय ते, आल्यावर आपण डिस्कस करूया, असं सांगून तो जायला निघतो। खरं तर आता इथेच मोठा घोळ असतो, आणि तो म्हणजे हे सगळं करणारी व्यक्ती आहे ती म्हणजे ऐश्वर्या, कारण हा इव्हेंट करायचा, त्यांना दोघांना अडकवायचं, हे सगळं ऐश्वर्याचं प्लॅनिंग, म्हणजे ऐश्वर्याच्या डॅडाचं प्लॅनिंग असतं। कारण त्यांचं सयाजीरावचं आणि रणदिवेंचं किती वाकडं आहे ते आपण पाहतोच आहे। आणि मग जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे जानकी घरी आलेले असते। प्रधान काकू ज्या आहेत त्या रडत बसलेले असतात। काका म्हणतात की हो ना, ती रडतेच आहे सकाळपासून, काही खाल्लंही नाहीये। जानकी म्हणते हे बघा काकू, आपण ते घड्याळ शोधूया, काहीही झालं तरीही ते घड्याळ आपण शोधणार आहोत। आणि मग त्यांची मुलगी प्रिया तिथे येते। प्रिया म्हणते की शोधायची काय गरज आहे, जानकीच्या पर्समध्ये बघ, तू सगळीकडे बघितलंस ना। आता जानकीला धक्का बसतो। जानकी म्हणते की हे कसं शक्य आहे, ते घड्याळ माझ्या पर्समध्ये कसं आलं। मग आता प्रधान काकूंना खूप राग आलेला असतो, त्यांनी जानकीवरती हात उचललेला असतो आणि त्या म्हणत असतात की बरोबर आहे, संस्कार नाही आहेत, बिना आईबापाची वाढलेली पोर आहे ना तू, तुझ्यावर कुठून होणार आहेत संस्कार, आणि त्या मधुभाऊंच्या आश्रमात राहिलेली, मी यांना 1000 वेळा सांगितलं होतं असलं कोणालाही घरी आणायचं नाही,
पण तुम्ही काय केलं? ऐकलं नाहीये माझं. बघितलं ना काय केलं त्या जानकीने, असं म्हणत जानकीला बोलले जातात. तेव्हा मात्र जानकी प्रियाकडे जाते आणि तिला विचारू लागते, तुला कळतंय का? तेव्हा ती म्हणते की खरा चोर कोण आहे आणि काय, हे मी सगळ्यांच्या समोर आणू शकते. पण प्रियाचं नाव काही केलं जानकी सांगत नाही. मग जानकी म्हणते की मला वेळ द्या, कारण तुम्ही माझ्या मधुभाऊंचे संस्कार काढलेत. मान्य मला, मी अनाथ आहे, सगळं मान्य मला, पण मधुभाऊंनी माझ्यावर चांगले संस्कार केलेले आहेत. तेव्हा जानकीने त्यांचा हातही पकडलेला असतो. जानकी मग प्रियाचा हात खेचत तिला बाहेर घेऊन जाते आणि यांना सांगू लागते की मला तिच्याशी बोलायचं. आता तिला घेऊन गेल्यावर जानकी तिची चांगलीच खेचायला सुरुवात करते आणि तिला म्हणते, तू काय केलंयस ना हे मला चांगलं माहिती, मी CCTV फुटेज दाखवू शकते. इकडे आता सौमीने ही गोष्ट अवंतिकाला सांगितली. त्यांनी जो काही घोळ घातलाय तो म्हणजे सौमित्रने ऋषिकेश आणि सारंगला पतसंस्थेचे लेटर हेड बनवून दिलेत, म्हणजे ज्याची परवानगी नानांनी काढलेलीच नाहीये, कारण त्यांचीच पतसंस्था आहे. तर ऋषिकेश आणि सारंग हे सगळं फंड गोळा करणार आहेत, इव्हेंट ऑर्गनाईज करणार आहेत आणि त्यानंतर ते पैसे नेऊन नानांना देणार आहेत. परंतु अवंतिका म्हणत असते की सौमी, तुला माहिती आहे का, तू हे सगळं काय केलंयस, तुझ्या लक्षात येतंय का? अरे हा गुन्हा आहे. सौमित्र म्हणतो, आमचीच पतसंस्था आहे ना. ती म्हणते, अरे पण तुम्ही नानांना विश्वासात घेऊन जर हे सगळं केलं असतं तर ह्या गोष्टी एवढ्या झाल्याच नसत्या. तुम्ही नानांना का सांगितलं नाहीये? आणि शेवटी तू लॉचा एक विद्यार्थी आहे आणि तू अशा पद्धतीने मदत करतो, हे काय मला पटत नाही. इकडे जानकीला खूप राग आलेला असतो. तर मकरंद हा ऐश्वर्याला भेटायला आलेला असतो आणि ऋषिकेशने दिलेली सगळी कागदपत्र मकरंदने आणून ऐश्वर्याला दिलेली आहेत. म्हणजे जे लेटर हेड, जे काही फंडिंग त्यांनी गोळा केलंय, हे सगळं आणून ऐश्वर्याला दिलंय. ऐश्वर्या म्हणते की तू आता काळजी करू नको, हे सगळं जे काय ना ते मी माझ्या डॅडाला देते आणि माझी डॅडा ठरवतील. आता प्रधान काकू तिथे आलेले असतात आणि प्रधान काकू म्हणतात, तू माझ्या मुलीशी अशा पद्धतीने नाही वागू शकत हा. जानकी म्हणते की ती सांगेल तुम्हाला काय झालंय ते, कारण जानकीने तिला दम दिलेला असतो. प्रधान काकू म्हणतात की तू हिच्याशी काय बोलत बसली, फोन कर पोलिसांना, आत्ताच्या आत्ता हिला पोलिसांच्या ताब्यात देऊया. ते म्हटल्याबरोबर इकडे प्रिया म्हणू लागते की नाही आई थांब, तुला एक गोष्ट सांगायची. अगं माझं घड्याळ दुरुस्तीला द्यायचं होतं ना, तर ते घड्याळ मी जानकीकडे द्यायचं होतं, तर चुकून मी बाबांचं घड्याळ तिच्या पर्समध्ये टाकलं. तिला त्यातलं काहीच माहिती नाहीये. आता प्रधान काकूंच्या समोर प्रियाने बाजू घेतलेली असते आणि प्रधान काकूंची तर बोलती बंद झालेली असते. त्यामुळं इकडे प्रधान काकू म्हणू लागतात की आज तुझ्यामुळं ह्या मुलीचं मला ऐकून घ्यावं लागलंय. एवढा वेंधळेपणा कशी करतेस ग तू, तुला अक्कल नाहीये का? इकडे ऋषिकेश आणि सारंगला सौमित्र समजवू लागतो की तुमच्या लक्षात येतंय का, नाही दादा हे चुकीचं आहे. ऋषिकेश म्हणतो, अरे सिंपल आहे, काय चुकीचं आहे, आपली पतसंस्था आहे, आपण त्याचे लेटर हेड बनवले आणि ते वापरले, दुसरं आपण जास्त काहीच केलेलं नाहीये. परंतु इकडे सौमित्र म्हणत असतो की हे बघ दादा, तू विचार कर, आपण चुकतोयस, कारण काहीही झालं तरीही नानांना आपण या गोष्टीची परवानगी घेतलेलीच नाहीये, नानांना सांगितलेलंच नाहीये. मग नाना काय म्हणतील याचा विचार केलायस का, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश विचार करत आहे आणि नेमकं रात्रीच्या वेळी मकरनला राग आलाय, कारण जानकी मकरनच्या विरोधात ऋषिकेशच्या गाडीवर बसून गेलेली असते. खरं तर त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, कारण जानकी एका मोठ्या संकटात सापडली होती, गुंड तिच्या मागे लागलेले होते आणि म्हणून जानकीला त्याच्या गाडीवरती बसून जावं लागलं होतं. ही साधी सोपी गोष्ट होती, पण मकरनच्या मात्र ही गोष्ट लक्षातच आलेली नाहीये. त्याच्या डोक्यात एवढंच आहे की माझी जानकी बसून गेली गाडीवरती, एवढंच त्याला वाटत आहे. आणि त्यामुळं तो मात्र आता विचार करायला लागलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही जानकी ही मला सोडून गेली नाही पाहिजे, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू आहे. तर इकडे त्याने येऊन गाडी जी आहे ऋषिकेशची गाडी, त्याच्यावरती पेट्रोल टाकले आणि लायटरने पेटवूनही दिले. तर दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आता मकरन जानकीला सांगत असतो की तो ऋषिकेश रणदिवे फ्रॉड आहे, त्याने खोटे लेटर हेड बनवून पैसे लुटलेले आहेत लोकांचे. आणि त्याचबरोबर इकडे आता बँकेची काही जी गावातली लोक आहेत ज्यांच्याकडून ऋषिकेशने फंड गोळा केलेले होते, ती सगळी लोक तिथे आलेली आहेत आणि ती ऋषिकेशच्या विरोधात नानांना सांगत आहेत की हे बघा, आमच्याकडून तुमच्या मुलाने पैसे लुबाडलेले आहेत, असे असे पैसे त्यांनी आमच्याकडून घेतलेले आहेत, त्यामुळं बघा काय करायचंय ते आत्ताच्या आत्ता सांगा. ऋषिकेशला धक्का बसतो. इकडे MKने ऋषिकेशला फंडिंग देणं बंद केलेलं आहे आणि ऋषिकेश विचार करायला लागतो की हे सगळं काय होऊन बसलंय, या सगळ्यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे. आणि ऋषिकेशला खरं तर टेन्शन येतं. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की काय करायचं, आता नानांना ही गोष्ट कळली,
खरं तर ऋषिकेशला छान असा बिझनेस सुरू करायचा होता. नानांना अभिमान वाटेल अशा गोष्टी करायच्या होत्या, पण घडतं वेगळंच. नाना ऋषिकेशला घरातून हाकलून देतात, कारण पतसंस्थेच्या नावाखाली ऋषिकेशने फ्रॉड केलेला आहे, पैसे गोळा केलेले आहेत. त्यासाठी इकडे नाना ऋषिकेशला हाकलून देतात. सारंगला काही हाकलून दिलं जात नाही. सारंग घरीच असतो. पण आता गोष्टी मात्र विचित्र पद्धतीने घडू असतात. इकडे ऋषिकेशने आता शांती सदन चाळीमध्ये एक घर बघितलेलं असतं छोटंसं, आणि त्या घरामध्ये ऋषिकेश राहायला आलेला असतो. जानकी दारात बसूनच लोकरीचं काहीतरी विणत असते. ऋषिकेश तिथे येतो. जानकीच्या हातून लोकरीचा जो गंडा असतो तो खाली पडतो आणि तो ऋषिकेशच्या पायात जातो, आणि नेमकं ऋषिकेश सुद्धा तेच उचलायला तिथे वागतो, आणि जानकी सुद्धा तिथे वागते, आणि ऋषिकेशला आणि जानकीची एकमेकांना टक्कर होते. तेव्हा दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात, कारण ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या खूपच भयानक अशा असतात. दोघांची जबरदस्त अशी टक्कर लागली. ऋषिकेशने डोक्याला हात लावलाय, जानकीने डोक्याला हात लावलाय, परंतु दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत. जानकी मध्ये तू इथं कशा झालायस? एकतर मकरनने जानकीला सांगून टाकलेलं आहे की ऋषिकेश फ्रॉड आहे. जानकीच्या मनात आणखी राग भरलेला आहे, आणि आता इकडे ऋषिकेश आल्यामुळं जानकी म्हणत असते की हा इथे कशाला आलेला आहे. तेव्हा मात्र आता जानकीला प्रश्न पडलेला असतो की आता करू काय. ऋषिकेश म्हणत असतो की मी या चाळीतला रहिवासी आहे, त्यामुळं मी इथे राहायला येऊ शकतो. आणि आता मात्र ऋषिकेश जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा जानकी विचार करायला लागलेली आहे की आता करायचं काय. हा माणूस तर उठून बॅग घेऊन इथे राहायला आलेला आहे, आता मी काय करणार आहे. तेव्हा तो सांगतो की आपण आता शेजारी शेजारी झालेलो आहोत, म्हणजे ऋषिकेश आणि जानकी शेजारी शेजारी राहायला आलेले आहेत. इकडे ऋषिकेश आणि जानकीच्या विरोधात कारस्थान करणं महागात पडलेलं आहे, आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे त्यामुळं मात्र ऋषिकेश आणि जानकी यांच्यामधलं बॉन्डिंग तर वाढणार आहेच, परंतु काही गोष्टी अशाही घडणार आहेत की त्यांच्या नात्यामध्ये खूप छान असा गोडवा निर्माण होणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.